DBSK दापोली यांनी माठ अर्थात राजगिऱ्याची एक जात विकसित केली आहे. त्याचं नाव आहे कोकण दुरंगी. याचं नाव ह्यासाठी टाकले की पानाची वरची बाजू हिरवी आणि पाठीमागची बाजू तांबूस असते, म्हणून याला कोकण दुरंगी असं नाव आहे. साधारणपणे 20 ते 25 ग्रॅम प्रति गुंठा एवढं कमी बियाणामध्ये लागतं. तिन्ही हंगामामध्ये ही भाजी चांगल्या प्रकारे घेऊ शकता आणि साधारणपणे गुंठ्याला 150 ते 200 किलो एवढ्या प्रमाणावर उत्पादन देऊ शकते. या पालेभाजीचं वर्षभर तिन्ही हंगामामध्ये उत्पादन घेता येतं. तसंच ही भाजी आहारामध्ये सर्व गुणसंपन्न आहे. या भाजीमध्ये डोळ्याच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ई, त्वचेसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट म्हणून काम करणारे व्हिटॅमिन ई आणि ऊर्जा निर्मिती स्नायूच्या कार्यासाठी आवश्यक असणारा व्हिटॅमिन बी सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध. जीवनसत्वाबरोबरच हाडाच्या मजबूतीसाठी आवश्यक असणारे कॅल्शियम, हिमोग्लोबिन वाढीसाठी आवश्यक असणारे लोह, स्नायू बळकटीसाठी आवश्यक असणारे मॅग्नेशियम, रोगप्रतिकार शक्तीसाठी झिंक आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी पोटॅशियम ही खनिजे सुद्धा विपुल प्रमाणामध्ये असतात.